यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये 21 जून रोजी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होतीये। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर 21 जूनला होणाऱ्या या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आता 21 जूनला भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत कशा पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहिलं कालच आता भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये मात्र 21 तारखेला होणार आहे आणि या अनुषंगाने आता भाजपच्या या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे महत्त्वाचं आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, 21 तारखेला आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये साधारण कशा पद्धतीनं विधानसभेच्या अनुषंगानं रणनीती ठरवली जाईल? नक्कीच आज दिल्लीमध्ये कालच एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे। यानंतरून आता ही मुंबईमध्ये आहे ती कोर कमिटीची महत्वाची बैठक आहे ती पार पडणार आहे आणि यामध्ये विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं, कारण की या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो दिल्लीमध्ये कालच सगळ्या नेत्यांनी आहे तो प्लॅन ठेवण्यात आलेला आहे आणि हाच प्लॅन आहे तो आता महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगितला जाणार आहे। त्यामुळे नेमकं विधानसभेला भाजप आता कुठल्या रणनीतीने सामोरं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की लोकसभेला या मोठ्या प्रमाणामध्ये जो फटका आहे तो बसलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी विधानसभेला भाजप आतापासूनच ऍक्टिव्ह मोडवर झालेलं पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे।